तलाठी भरती 2026. तर ही जी परीक्षा होणार आहे त्याचा अभ्यासक्रम, प्रश्नसंच आणि त्याची संपूर्ण तयारी कशी करायची याचं मार्गदर्शन आजच्या व्हिडिओत बघूया. सगळ्यात पहिले आपण बेसिक गोष्ट बघूया की परीक्षेचं स्वरूप कसं असेल. तर याच्यानुसार तुम्हाला एकूण 100 प्रश्न मिळतील. हे प्रश्न बहुपर्यायी असतील, त्यालाच आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स किंवा MCQ असं म्हणतो, बहुपर्यायी. ठीक आहे. त्याला एकूण 200 गुण असतील आणि प्रत्येक गुणाला 2 मार्क असतील. म्हणजे 100 प्रश्न 200 गुण, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क. ठीक आहे. कालावधी किती असेल? 2 तासाचा. 2 तास म्हणजे किती? 120 मिनिटामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे, त्याला 200 मार्क आहेत. सगळे प्रश्न हे MCQ मधले असतील. आता याच्यात निगेटिव्ह मार्किंग किंवा नकारात्मक गुणधर्मविषयी काय आहे, तर सरळ सेवा पद्धतीमध्ये होणाऱ्या परीक्षेत सहसा निगेटिव्ह मार्किंग नसतं. म्हणजे तुमचा एखादा प्रश्न चुकला तरी पण त्याच्यातून मार्क कमी होत नाहीत. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट. कारण असं जर झालं असतं तर इथं कट ऑफ खूप डिफिकल्ट राहिला असता किंवा स्कोर करणं हे खूप डिफिकल्ट राहिलं असतं. पण इथं सहसा निगेटिव्ह मार्किंग नसते, त्यामुळे यू आर सेफ. ठीक आहे. आता याच्यामध्ये दुसरी गोष्ट आपण बघणार आहोत की विषयनिहाय अभ्यासक्रम कसा असणार आहे ह्या परीक्षेचा, सब्जेक्ट वाईज सिलेबस कसा असणार आहे. तर मराठी भाषेवरती 25 प्रश्न, म्हणजे त्याला एकूण 50 गुण आहेत मराठी भाषेला. आता आपण बघितलं की प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत. 25 प्रश्न 50 गुण. त्याच्यामध्ये काय आहे? व्याकरण. व्याकरणाला किती? वर्गविचार, संधी, समान, प्रयोग, विषयाचे अलंकार आणि वाक्यरचना याच्याबद्दलचे प्रश्न येऊ शकतात. शब्दसंग्रहाबद्दल प्रश्न येऊ शकतात. समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, वाक्प्रचार, अर्थ, उपयोग, समूहाबद्दलचा एक शब्द, अशा शब्दसंग्रहाला काही प्रश्न येऊ शकतात. लेखनाचे नियम, शुद्ध लेखन आणि मराठी साहित्यविषयक सामान्य माहितीबद्दलही प्रश्न विचारू शकतात. मराठी भाषेवर 25 प्रश्न 50 गुण थोडंसं डिफिकल्ट आहे, कारण याच्यामध्ये थोडा अभ्यास असणं गरजेचं आहे. मराठी भाषा जितकी दिसायला वाटायला सोपी वाटते तितकी सोपी नाहीये, जर तुम्ही त्याचं व्याकरण, शब्दसंग्रह किंवा त्याचं शुद्ध लेखनाचा विचार केला तर. त्याच्यामुळे थोडासा अभ्यास इथं असणं गरजेचं आहे. इंग्रजी भाषेमध्ये 25 प्रश्न आणि 50 गुण इथेही, म्हणजे तुमचे 100 गुन्हे मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये होत आहेत. त्याच्यामध्ये ग्रामर, टेन्स, आर्टिकल्स, प्रेपोजिशन, कंजंक्शन, ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, स्पॉट द एरर. त्याच्यानंतर व्होकॅब्युलरीमध्ये पण बरेचसे आहेत. समानार्थी, विरुद्धार्थी शब्द आहेत किंवा म्हणी आहेत, वाक्प्रचार आहेत, स्पेलिंग्स आहेत. त्याच्याबद्दलही तुम्हाला इथं हे करायचं. रिडिंग कॉम्प्रेन्स म्हणजे त्यावरील उतारा व त्यावरील प्रश्न. अशा प्रकारे इंग्लिशमध्येही 25 प्रश्न आणि 50 गुण आहेत. तर थोडासा इथे पण तुम्हाला डीप अभ्यास लागतो, कारण असे काही प्रश्न विचारले जातात जे आपण कधी ऐकलेलेही नसतात. रेग्युलर यूजमधल्या प्रश्नांना सहसा अवॉइड करून असेच काहीतरी प्रश्न असतात, म्हणजे त्याला आपल्याला कधी ऐकलेलं नसतं. तर तिथं आपल्याला थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. त्याच्यामुळं थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे या 100 मार्कांसाठी काहीच. आता पुढचा प्रश्न आहे, पुढचे 100 मार्क कसे मिळतील? तर 50 मार्क हे सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडीवरती येतील. लक्षात ठेवा, 25 प्रश्न हे सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी. आता इतिहासावर किती? आधुनिक भारताचा व महाराष्ट्राचा इतिहास व समाज सुधारक. भूगोलमध्ये महाराष्ट्र व भारताचा भूगोल, नद्या, पर्वतरांगा, हवामान आणि खनिजे याच्याबद्दलचे प्रश्न येतील. राज्यशास्त्र व संविधानातील प्रश्न म्हणजे भारतातील राज्यघटना, पंचायत राज, स्थानिक स्वराज्य संस्था याच्याबद्दलचे प्रश्न असतील. चालू घडामोडी, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी, पुरस्कार, खेळ याच्याबद्दल काही प्रश्न असतील. सामान्य विज्ञान, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था व संगणकाची मूलभूत माहिती याच्याबद्दल काही प्रश्न असतील. सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी 25 प्रश्न 50 मार्क. महत्वाचं इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, संविधान, चालू घडामोडी आणि संगणकाविषयी माहिती. तर खूप मोठा पोर्शन इथं कव्हर होतोय 50 मार्कांसाठी. जरी हा दिसायला छोटा वाटला तरी खूप मोठा पोर्शन इथे कव्हर होतोय. तर तुम्ही पाठीमागचे 4-5 वर्षाचे पेपर्स बघा, थोडासा स्टडी करा. जर अभ्यास न करता जर एक्झामला जाणार असाल तर, आणि अभ्यास करून जायचा असेल तर डीप नॉलेज लागतंच घ्यायचं याच्या बाबतीत. पुढच्या 50 मार्क बाकी आहेत, त्याचं बघूया. अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी 25 प्रश्न 50 गुण. याच्यामध्ये आता इथं संख्या ज्ञान, शेकडेवारी, नफा तोटा, त्याच्यानंतर गुणोत्तर, प्रमाण, सरासरी,
काळ आणि काम वेग, सरळ व्याज, चक्रव्याज, बुद्धिमत्तामध्ये बौद्धिक क्षमता चाचणी, अक्षर अंक मालिका, कोडिंग डिकोडिंग, विज्ञान ज्ञान, रक्तसंबंध, वेन आकृत्या, तर्क आधारित प्रश्न. वाटणारा छोटासा हा पोर्शन पण खूप जटिल आणि क्रिटिकल आहे, कारण इथं मॅथमॅटिक्स आणि सायन्स दोन्ही पण गोष्टी इथं ॲड झालेल्या आहेत, ज्याच्याबद्दल तुम्हाला थोडंसं लॉजिकल थिंकिंग इथं बिल्ड करावी लागते. तर वरती जे आपण बघितलंय की इथे मराठी भाषेसाठी 50 गुण, इंग्रजी भाषेसाठी 50 गुण, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीसाठी 50 गुण, अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी 50 गुण, असे 200 गुणांची ही परीक्षा आहे, जी की वरतीच ठरवल्याप्रमाणे तुम्हाला दिसते. प्रश्नसंच व सराव तयारीचे नियोजन, प्रिपरेशन स्ट्रॅटेजी आणि क्वेश्चन बँक्स. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, PYQ ॲनालिसिस, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका मी तुम्हाला वरती सांगितल्याप्रमाणे मागील किमान 5 ते 7 वर्षातील तलाठी भरतीच्या प्रश्नपत्रिका सोडवाव्यात. लक्षात ठेवा, जर तुम्ही कमी अभ्यासात किंवा विदाऊट तयारी किंवा जर तुम्हाला वाटत असेल तयारी झाली नाही, तर कृपया 5 ते 7 वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवाव्यात. दर्जेदार संदर्भ पुस्तके, स्टँडर्ड रेफरन्स बुक. आता हे बरेचसे बुक्स आहेत मार्केटमध्ये, प्रत्येकाची श्रद्धा ही वेगवेगळी आहे, प्रत्येकाला आवडणारे लेखक हे वेगवेगळे. चांगलं वाईट याच्यात म्हणता येत नाही, कारण ज्ञान ते ज्ञान आहे, शेवटी नॉलेज ते नॉलेज आहे. पण तरी पण काही लोकांना वाटतं यांनी सोप्या भाषेत दिलेले रेफरन्स, यांनी समजवले सोप्या भाषेत. तुम्हाला जे योग्य वाटतं ते इथं काही रेफरन्स मी देतोय, रॅन्डम देतोय. मराठी व्याकरणसाठी बाळासाहेब शिंदे किंवा मोरा वाळंबे, इंग्रजी व्याकरणसाठी बाळाजी नांगरे किंवा बाळकृष्ण गवळी, सामान्य ज्ञानासाठी किरण प्रकाशन, लुसेंट GK, महाराष्ट्र शासनाची पाठ्यपुस्तके 5वी ते 12वी, परत शाळेत जावं लागतंय. ठीक आहे. चालू घडामोडी, कोणतेही एक मासिक व दररोजचे वृत्तपत्र तुम्ही न्यूज चॅनल वाचत असाल तर वेल अँड गुड. न्यूज चॅनल, आणि जर तुम्ही यूट्यूबवर बघत असाल तरी काही प्रॉब्लेम नाही. गणित बुद्धिमत्तामध्ये RS अग्रवाल किंवा पंढरपूरकर, सराव सिरीज किंवा मॉक टेस्टची जर वेळ आली तर वेळेचे व्यवस्थापन जमवण्याची ऑनलाईन व ऑफलाईन सराव पेपर, फुल लेंथ टेस्ट सोडवाव्यात. तर इथं बघायचं तुम्हाला पाठीमागच्या 5 ते 7 वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवा, आणि खाली काही रेफरन्स दिलेत. आय एम नॉट, मी असं रिकमेंड करत नाही हेच करा, प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. तुम्ही बघा मार्केटमध्ये पुस्तकं बघा स्टोअरला जाऊन, आणि तुम्ही नंतर ते डिसिजन घ्या. तर तुम्ही अशा प्रकारे तयारी करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये ना असं बेसिक काही रॉकेट सायन्स सांगायचा प्रयत्न नाही केलेला आहे, जे आहे जसं आहे तसं सांगायचा प्रयत्न केला आहे, की तलाठी भरतीसाठीचा अभ्यासक्रम, प्रश्नसंच आणि पूर्ण तयारीसाठी जे लागणारं महत्त्वाचं मार्गदर्शन आहे ते देण्याचा प्रयत्न केला जाईल. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. फर्स्ट टाइम चॅनलला व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. बाय.